करून दिला. म्हणजे एकतर्फी मॅच आपल्याला पाहायला भेटली ती आना स्पोर्ट्सची. नक्कीच आता या दोन स्ट्राईकला आपण पाहतोय विशाल, नॉन स्ट्राईकला पाहतोय आपण वैभव यांना. शिवशक्ती संघाने देखील या आधीच्या सामन्यामध्ये नॉकआउट सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली होती. त्याच पद्धतीची फलंदाजी करावी लागेल, कारण आता तुम्ही एक पाऊल दूर आहात. आता तुम्ही एक पाऊल दूर आहात. तुम्हाला जर 3 मध्ये जायचं असेल तर चांगली फलंदाजी किंवा चांगली गोलंदाजी करावी लागेल. चला मॅच ऑन होते. पहिलाच चेंडू पॉइंटच्या दिशेने मारलाय, झेल होईल का? परंतु एक धाव पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, पाहूया दुसरी धाव देखील बघता बघता सहजरित्या इकडे पूर्ण केलेली आहे. 2 धावेनेशी श्री गणेशा झालेला आहे. खेळपट्टीवरती चाललेला सामना आपण पाहतोय दक्ष इलेव्हन विरुद्ध शिवशक्ती. आणि त्याचबरोबर आपण पाहतोय आमच्या दापोली तालुक्याचे अगदी पत्रकार महोदय, पुढारी न्यूज अँड कोकण कट्टा न्यूजचे सर्व आदरणीय तेजस्वी बोरगरे सर यांचं आगमन झालेलं आहे. सरांचं आम्ही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करत आहोत या क्रीडा नगरीमध्ये. आणि त्यांचा आपण काही वाटच यथोचित सन्मान देखील करून घेणार आहोत. कोकण कट्टा न्यूज या चॅनलचे सर्व आदरणीय तेजस्वी बोरगरे सरांचं आगमन, त्यांचा पुनश्च एकदा मनापासून हार्दिक स्वागत. आपण या ठिकाणी आदरणीय तेजस्वी बोरगरे सर यांचा यथोचित सन्मान करणार आहोत. कोकण कट्टा न्यूज या चॅनलचे अगदी ते सर्व आहेत. 2 मिनिटं थांब इकडे मान्यवर आले त्यांचं करूया. तेजस बोरगरे सर यांचा आपण हा सन्मान करत आहोत. रणजित सर तुमच्या शुभ हस्ते आपण सन्मान करूयात. कॅमेरामॅन या बाजूला आपला कॅमेरा मूव्ह करा जरा. आपण सन्मान करतोय कोकण कट्टा न्यूज चॅनलचे जे संपादक सर्व आदरणीय तेजस्वी बोरगरे सर यांचा आपण यथोचित सन्मान करत आहोत. आदरणीय रणजित सर तुमच्या शुभ हस्ते आपण सन्मान करूयात. आणि हॅलो हॅलो यापूर्वी झालेल्या सामन्यामध्ये अना स्पोर्ट्सचे कर्णधार योगेश घुबडे मला वाटतं हेच या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच साठी पात्र ठरलेले आहेत. मी योगेश घुबडे यांना विनंती करतो, त्याचप्रमाणे अना स्पोर्ट्सचे संघमालक सन्माननीय अमित तेलप, त्याचप्रमाणे अंकेश तेलप यांच्याकडनं प्रत्येकी 500 पैसे असे एकूण 1000 रुपयाचं पारितोषिक आज त्यांना या ठिकाणी डिक्लेअर होत आहे. तर मी योगेश घुबडे यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी येऊन आपलं कॅश प्राइज घेऊन जायचं आहे. अना स्पोर्ट्सचे कॅप्टन योगेश घुबडे. पाच धाव संख्या 5. ह्या आधीचा झालेला सामना क्वालिफायर सामना होता. त्या सामन्यामध्ये अना स्पोर्ट्सचा
अनास्फोट हा संघ विजय झालेला आहे आणि पुढच्या फेरीमध्ये तो दाखल झालेला आहे. त्यांचा कर्णधार असेल योगेश. खरोखरच खूप सुंदर क्षेत्ररक्षण, गोलंदाजी तशीच फलंदाजी पूर्ण फॉर्मॅटमध्ये त्याची पाहायला मिळालेली आणि आपल्या या संघाला तो पुढच्या फेरीमध्ये घेऊन गेलेला आहे आणि त्याला चला एक विनंती आहे, आपल्या कॉमेंट्री बॉक्सच्या जस्ट खालून 2 बॅट्स गायब झालेले आहेत, म्हणजे हरवलेले आहेत. एक एसएची आहे आणि एक डबल एची बॅट आहे. कोणाला सापडली असेल तर प्लीज उपलब्ध करून द्यायचे, कॉमेंट्री बॉक्स जवळ आणून द्यायचे. तसेच आयोजकांकडून मला आता विनंती करण्यात आलेली आहे की जे बाउंड्री लाईन्सला लागून जे बसलेले आहेत त्यांनी कृपया करून उठून मागे जायचं आहे. प्लीज जे बाउंड्री लाईन्सला बसलेले आहेत त्यांना विनंती असेल की तुम्ही मागे व्हायचं आहे. आयोजकांकडून वारंवार विनंती केली जाते. तसेच मी बोरगरे साहेबांना इथे विनंती करतोय, त्यांनी 2 दिवस स्पर्धा चांगली चालू आहे, तर कृपया करून आता शेवटचे 6 मॅच आहेत त्याच्यामध्ये कुठे गालबोट लागू नये, त्यामुळे प्लीज सहकार शिवशक्ती संघ आपणास देखील विनंती केली जाते, थोडंसं मागे व्हायचं आहे. प्लीज बोरगरे साहेब आपल्या इथे आलेले आहेत, त्यांनी थोडं यायचं आहे. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय योगेश. मॅन ऑफ द मॅच मी डेडिकेट करतोय माझा फिल्डर उभारता सितारा आकाश गुबडे याला. खरोखरच योगेशाला खरोखरच मानलं पाहिजे. त्यांनी ही जी मॅन ऑफ द मॅच आहे ती आकाश गुबडे त्यालाही डेडिकेट केलेली आहे. खरोखरच सुंदर क्षेत्ररक्षण त्याने केलं होतं आणि तिथे त्याने 4 धावा वाचवल्या होत्या. आणि तसेच कमलाकर साहेब त्यांच्याकडूनही 2100 रुपये कॅश प्राइज असेल. खरोखरच सुंदर फलंदाजी, सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली योगेश कडून आणि आपल्या संघाला तो पुढच्या फेरीमध्ये दाखल करण्यात आलाय आणि त्यांचे संघ मालक सुद्धा भरपूर खुश झालेले आहेत. अमित तेलप त्यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं कॅश प्राइज त्याला आलेलं आहे. आणि आपण आता एक बाईट आपण त्यांच्याकडून घेतोय. संघ मालक अमित तेलप, काय म्हणशील या पूर्ण विजयाबद्दल? सर्वप्रथम मी माझ्या भावना या ठिकाणी व्यक्त करू शकत नाहीये, कारण गेले हॅलो सर्वप्रथम मी माझ्या भावना व्यक्त करू शकत नाही, कारण गेले 2 दिवस सातत्याने मी माझ्या टीम सोबत जोडलो गेलेलो आहे. गेल्या पर्वामध्ये सुद्धा मी माझ्या अनास्फोर्ट सोबत आहे. 2 वर्ष मी सातत्याने माझा कर्णधार योगेश घुबडे याच्या मार्गदर्शनाखाली खेळत असतो, परंतु यावेळी मात्र त्यानं माझा विश्वास सार्थ ठरवला. आम्हाला अनेक अपयश आले, परंतु माझा संघ खचून न जाता आज या ठिकाणी या स्पर्धेच्या अंतिम फेरीकडे या ठिकाणी वाटचाल करत आहे. खरोखर मला मनापासून खूप खूप अभिनंदन करायचं आहे माझ्या संपूर्ण टीमचं, कारण त्यांनी आज मला इथपर्यंत आणून सोडलेलं आहे. ह्यापुढे सुद्धा आमची वाटचाल अशीच चांगली राहील आणि योगेश घुबडे याच्या मार्गदर्शनाखाली असे अनेक पर्व, भले मला जय पराजय माझ्या हाती येईल, परंतु योगेश घुबडेच्या नेतृत्वाखाली जेव्हा जेव्हा मी दापोली कमिटीच्या माध्यमातून दापोली प्रीमियर लीग मध्ये सहभाग घेईन, त्यावेळी माझा कर्णधार हा फक्त आणि फक्त योगेश घुबडे असेल. भले तो कोणत्याही कंडिशन मध्ये असेल तरी तो माझा कर्णधार असेल. धन्यवाद. काय विश्वास दाखवलाय अमित तेलप यांनी. त्याने यापुढे जर संघ विकत घेतला तर त्यांचा आयकॉन आणि कर्णधार एकच असेल, योगेश घुबडे. खरोखरच ह्या तुमच्या
अना स्पोर्ट्ससाठी खूप खूप पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा असतील. धन्यवाद. पत्रकार साहेब आपल्या इथे आहेत. पत्रकार साहेब तुम्ही इथे आज आलात, खूप खूप अभिनंदन तुमचं. आणि या आयोजनाबद्दल तुम्ही काय म्हणाल? मला खूप लेट समजलं इथे स्पर्धा आहेत, पण आजच्या शेवटच्या दिवशी मी यायचं म्हटलं तरी पण एक छोटा वेळ काढून आलो, कारण 2 दिवसापासून आपल्या ह्या इथे स्पर्धा आहेत आणि आज सांगण्यात आलं आणि अगदी जवळच राहत असल्यामुळं या ठिकाणी आलो. उत्तम नियोजन आहे, चांगलं आहे. दापोलीतल्या सगळ्या जे काही क्रीडा खेळाडू आहेत या सगळ्यांसाठी एक चांगलं व्यासपीठ मुंबईला देखील हे आपण मिळवून दिलेलं आहे. त्यासाठी आपल्या आयोजकांचे खरं तर धन्यवाद. आणि सगळ्यात महत्त्वाचं, अनेक वेळा खेळायचं असतं पण ते गावात जायला लागतं आपल्याला, पण त्या निमित्तानं आपण ह्या सगळ्या एका ठिकाणी जमतोय आणि चांगली एक खेळाडू वृत्ती आपल्याला या मैदानामध्ये पाहायला मिळते. सगळ्या टीमना आणि सगळ्या खेळाडूंना शुभेच्छा देतो. आयोजकांचे देखील आभार आणि अशाच पद्धतीच्या अनेक ठिकाणी स्पर्धा राबवावीत ही शुभेच्छा आहे. धन्यवाद. थँक्यू साहेब. तसेच कमलाकर फिलसे साहेब सुद्धा आपल्या इथे आहेत. त्यांच्या संघ साथीदारांबरोबर ते खूप 2 दिवस बिझी आहेत. आज आम्हाला भेटले तिथे, तर त्यांच्याकडून आपण एक छोटीशी बाईट आपल्या या आयोजनासाठी आपण ऐकणार आहोत. खरोखरच फिलसे साहेब, तुमचे आभार मानावे तेवढे थोडे आहेत, कारण तुमचे सहकारी या कमिटीला लागलेले आहेत आणि त्यामुळे ही कमिटी एक उंच भरारीच्या दिशेने आहे. आजचं हे आयोजन असेल 2 दिवसाचं, खरोखरच आपण वर्षभर क्रिकेट खेळत असतो चर्चगेटवरती त्या गर्दीमध्ये, 19 धावसंख्या 19 झालेली आहे. परंतु आज हे मोठं नारंगी ग्रामीण क्रिकेट मंडळ जे आहे त्यांचं हे मैदान आहे, खुलं मैदान आहे, हिरवगार मैदान आहे आणि ह्या एवढ्या मोठ्या ऐतिहासिक मैदानावरती आपल्या ह्या मुलांना, दापोलीतल्या मुलांना खेळण्याची आपण संधी दिलेली आहे. आणि ही कमिटी कुठेतरी पाऊल उचलत असताना तुमच्यासारख्या दात्यांचं इथे आम्हाला योगदान लागतं, म्हणूनच ही कमिटी इथपर्यंत पोहोचलेली आहे, एवढी मजल मारते. तर तुम्ही ह्या आयोजनाबद्दल काय म्हणाल? आयोजन 1 नंबर चांगले आहे, पण तरी पण आपण लोकांना या दिलेल्या ट्रॉफ्या गावागावातनं असतात त्या लोकांना देऊ नये, किंवा कुठल्याही आपल्या समाजासाठी केलेले कार्य हे गावासाठी राहिले पाहिजे, योगदान राहिले पाहिजे. यासाठी आपण एक पुढच्या वर्षीपासून की ह्या वर्षीपासून तर आपण लोकांना चांदीचे कॉईन त्याची किंमत तेव्हा आपण 10 रुपये होती ती आज 1000 रुपये झालेली आहे, 2 रुपये होती त्याची 2000 रुपये झालेली आहे. मग ह्या ट्रॉफ्या देऊन लोखंड विकून लोकांना आपल्या समाजासाठी काय द्यायचं नाही, तर आपल्या समाजासाठी एकच काम करायचं आहे सर्वांनी या पुढे आधीपर्यंत, की आपलं काम हे समाजासाठी चांगलं राहील, कुठे रक्त लागेल आपल्या कमिटीसाठी आणि आपल्या लोकांसाठी काय लागेल, आणि गरिबांसाठी सेवा करणं हा आपलं काम आहे. तर गरिबाच्या घरात लोखंड देऊ नका किंवा हा लोखंड विकू नका, हा काम मी सोडणार नाही. आणि मी चांदीचे कॉईन देऊन हा आणि तो लोखंडाचे किंवा नाही तर तांब्याचे कॉईन देऊन प्रत्येकाला एक दाखवतोय की या वर्ष 6 वर्षानंतर या ट्रॉफीची किंमत काय आणि आपल्या कॉईनची किंमत काय हे दाखवून देणार आहे. तर सर्वांना सांगतो की लोकांना, गरिबांना किंवा माणसांना आपल्यापासनं काय फायदा होईल तोच करून द्यायचा आहे आणि आपल्या लोकांसाठी आणि गरिबांसाठी आनंद करून द्यायचा आहे. तो आनंद होणार या ग्राउंडमध्ये आजपासनं 6 वर्षानंतर परत आपण भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय पंजाब. अरे, जरी तुम्ही पंजाबला असलात तरी तुमचं पूर्ण लक्ष इथे आमच्या कमिटीकडे असलं पाहिजे, हीच मी अपेक्षा बाळगतो. खरोखरच तुम्ही चांगलं मार्गदर्शन आम्हाला दिलेलं आहे. त्या मार्गदर्शनाचा आम्ही खरोखरच एक विचार करू आणि पुढे आपण अशाच स्पर्धा राबवत राहू. धन्यवाद फिलसे साहेब. थँक्यू. नमस्कार. तर पुन्हा एकदा आपण बोलतोय कॉमेंट्री बॉक्समध्ये, तिथे आपले जोशी सर त्यांच्याकडे आपण बोलतोय. धन्यवाद. नक्कीच कुठेतरी झेल होती, परंतु त्या झेलला धरणीला दान द्यावं लागलं आणि गचाळ क्षेत्र रक्षण झालं तिकडे आणि चेंडू सरळ निघून गेला सीमेरेषा पार. चौकार. वैभवला आपण पाहतोय 6 चेंडू 16 धावा. सर डिसिजन कळवायचंय. 4 ना. संघाची आपण धावसंख्या इकडे पाहतोय 23 वरती 1, 2.2 चेंडूचा खेळ इकडे झालेला आहे. आपण पाहतोय वैभव यांना 6 चेंडूमध्ये 14 धावांवरती खेळी करत आहेत, तर एक साईडला संदेश यांना पाहतोय कुठेतरी संदेशला शांत ठेवलेला आहे. 3 चेंडूमध्ये 1 धाव त्यांच्याकडूनही आपल्याला पाहायला भेटते. नक्कीच चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. आता गोलंदाजी मार्कवर हेमंत यांना पाहतोय. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू, उंची तर घेतलेली आहे, पाहूया लांबी किती गाठलेली आहे. चेंडू सरळ निघून गेलाय.
सीमा रेषा पार षटकार. सीमारेषा पार. कृपया करून वारंवार विनंती केलेल्या आयोजकांना विनंती असेल की जे व्हॉलेंटियर्स आहेत त्यांना सांगायचं आहे की त्यांना बाउंड्री लाईन पासून लांब करायचं आहे, कारण आता सर्व सामने पुढील अटीतटीचे असणार आहे. तर सुंदर फलंदाजी इकडे पाहायला भेटते वैभव यांच्याकडून. पुन्हा एकदा पल्ल्यातला बॉल दिलाय. पाहूया किती धावा होतात. जेल होईल का? कॅच बनी, मॅच बनी. कॅच सुटलेली आहे, मॅच सुटलेली आहे मला वाटतंय, कारण वैभव यांना जीवनदान इकडे देण्यात आलेलं आहे. हॅलो हॅलो. पहा, ज्यांनी ज्यांनी बी जीवनदान दिलंय त्यांनी नंतर चांगली फलंदाजी केलेली आहे. आपण पाहिलेलं आहे. ऋषी असेल, अनिकेत असेल, असे बरेच खेळाडू होते ज्यांच्या कॅचा सुटल्यानंतर त्यांनी मॅचचा कायापलट करून टाकली होती. अक्षय पाहू अक्षय वळूया. अक्षय शिंदे या लाईनला जे उभे आहेत ना त्यांनी थोडं मैदानाच्या बाजूला थोडं लांब राहायचंय. तुमचीच मॅच चालू आहे, जर काय प्रॉब्लेम झाला तर तुम्ही जबाबदार राहणार. नक्कीच वैभव यांची चांगली बॅट इकडे बॅटिंग इथे पाहायला भेटते. पुढील चेंडू शपळवून मारण्याचा प्रयत्न. वन बाउन्स झालाय. चेंडू फील्ड होतोय. चेंडू दोन खेळाडूंना भेदून. पाहूया किती धावा होतात. बघता बघता 3 धावा इकडे पूर्ण केलेल्या आहेत. सुंदर बॅकअप पाहायला भेटलं, परंतु अंपायरच्या डिसिजनची वाट आपण पाहतोय. अंपायरने 3 धावा इकडे डिक्लेअर केलेले आहेत. नक्कीच चांगलं क्षेत्र, चांगलं बॅकअप म्हणावं लागेल. दोघांच्या मध्ये गेलेला चेंडू आपल्याला पाहायला भेटला. हा ना मध्ये चौकाराला जाणारा चेंडू अडवला गेला आणि 1 धाव संघासाठी वाचवली गेली. नक्कीच हेमंत यांना नशिबाची साथ आहे, परंतु हेमंत यांचं आपण षटक पाहू शकता. 5 चेंडूवरती 15 धावा खर्च केल्या तब्बल. वैभव यांना पाहतोय 9 चेंडू 25 धावांवर. पुढील चेंडू शापाळवून मारण्याचा प्रयत्न. पाहूया काय होतोय. गॅप मध्ये गेलेला चेंडू आहे. पाहूया किती धावा होतात. 1 धाव पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? परंतु दोन्ही बॅटर एक ट्रॅकवर आपल्याला पाहायला भेटले. दोन्ही बॅटर एक ट्रॅकवर पाहायला भेटले आणि गडी झालाय बाद. वैभव नावाचा वादळ आलाय संपुष्टात. कमॉन डीजे. प्रीमियरचा सामना मैदानी रंगला. चला, नवीन बॅटर आपण पाहतोय प्रफुल्ल यांना. चांगली फलंदाजी इकडे वैभव यांच्याकडून पाहायला भेटत होती. कुठेतरी दोघांमध्ये मिसअंडरस्टँडिंग झाली आणि दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकला आपल्याला पाहायला भेटल्या. त्याच्यामध्ये गडी बाद झाला तो वैभव. आता त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज प्रफुल्ल. चांगली बॅटिंग करावी लागेल. नवीन गोलंदाज आपण पाहतोय सागर यांना. पाहूया सागर आपल्या संघासाठी किती धावा वाचवतात, कारण 3 षटकांचा खेळ झालेला आहे. संघाची वैयक्तिक धावसंख्या 35 या धावसंख्येवर पाहतोय आपण. 2 गडी बाद झालेले आहेत. करंट रन रेट आपण पाहतोय 11.67 चा रन रेट आपल्याला पाहायला भेटतोय. प्रोजेक्ट स्कोर देखील आपल्या इथे स्क्रीनवर दाखवला जातोय. 47 धावा करू शकतात, परंतु त्याच्याहून जास्त देखील होऊ शकतात. पाहूया किती होतात. पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. थोडासा एलिव्हेशन कमी पाहायला भेटला. चेंडू यष्टी रक्षकाला भेदून फील्ड होतोय तोपर्यंत 1 धाव घेण्यामध्ये यशस्वी. नक्कीच सर्वांना विनंती केली जाते, आयोजकांकडून पण वारंवार सांगितलं जातंय की तुम्ही बाउंड्री लाईन पासून लांब राहायचंय. चला, पुन्हा एकदा शपलवून मारण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय हवेत. चेंडू गेलाय तारामंडळ मध्ये. सीमारेषा पार षटकार. नक्की झापकूप झुपूक करायचंच आहे, कारण शेवटचं षटक आहे. या षटकामध्ये तुम्हाला हाणामारी करायचीच आहे. पहा, 2 चेंडूचा खेळ झालाय सागरचा. पहिल्या चेंडूवरती 1 धाव आली, दुसऱ्या चेंडूवरती सलग षटकार पाहायला भेटलंय.
आणि संघाची धावसंख्या जाऊन पोचले 42च्या घरामध्ये. 2 गडी बाद झाल्यानंतर 3.2 चेंडूचा खेळ इकडे झालेला आहे. आता पहा संदेश फायर झालेत. प्रफुल फायर झालेत. आता प्रफुल यांची चांगली फटकेबाजी पाहायला भेटते. पाहूया पुढचा चेंडू पुन्हा एकदा शापळवून मारण्याचा प्रयत्न. रेंज मध्ये चेंडू. चेंडू टायमिंग प्रॉपर. चेंडू सरळ निघून गेलाय सीमारेषा पार. षटकार. सलग 2 षटकार आपल्याला पाहायला भेटला प्रफुल यांच्या बॅटीतून. खरोखरच चांगली ताबडतोड फलंदाजी इकडे पाहायला भेटते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 48च्या घरामध्ये. लक्षात ठेवायचं आहे दोन्ही संघांनी 20 मिनिटांमध्ये एक इनिंग संपणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा डीपच्या दिशेने मारलेला, कव्हरच्या दिशेने मारलेला चेंडू. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. हा ना मध्ये दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. आणि या 2 धावांची संघाची धावसंख्या अर्धशतकी म्हणजे 50 ही धावसंख्या पूर्ण झालेली आहे. 2 विकेटचं पतन झालेलं आहे. 3.4 चेंडूचा खेळ इकडे झालेला आहे. अजून देखील 2 चेंडूचा खेळ बाकी. प्रफुल स्ट्राईकला 3 चेंडूवरती 14 धावा करताना आपल्याला प्रफुल हे पाहायला भेटत आहेत. शपळवून मारण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? परंतु पहा दुसऱ्या धावेसाठी देखील सज्ज झालेले. पाहूया काय होतंय, काय घडतोय. पुन्हा एकदा स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न प्रफुल यांचा. पुन्हा एकदा गडी होतोय बाद. संदेश नावाचं वादळ येतोय संपुष्टात. डीजे भैरवनाथ फायटर्स विरुद्ध मायरा 11. दोन्ही कर्णधार आणि टॉस का बॉस कडे यायचं आहे लगेचच. भैरवनाथ फायटर्स विरुद्ध मायरा 11. भैरवनाथ फायटर्स विरुद्ध मायरा 11.
चला भैरवनाथ फायटर्सचे कर्णधार इकडे आलेले आहेत. मायरा 11च्या कर्णधाराने लगेचच यायचंय. मायरा 11 कर्णधार शेवटचा कॉल असेल, लगेचच यायचंय. आपल्याला माहिती आहे की एक इनिंग संपल्यानंतर आपला टॉस होतो, तर तुम्हाला टॉसच्या दिशेने येणं आधीच माहिती असलं पाहिजे, अन्यथा तुम्हाला पॅनल्टीच्या स्वरूपामध्ये जावं लागेल. 2 मातंबर संघ आपल्याला पाहायला भेटणार आहेत. एक साईडला भैरवनाथ संघ, दुसऱ्या साईडला आपल्याला भेटणार आहे मायरा 11 संघ. एक साईडला रुपेश असेल तर दुसऱ्या साईडला पिंट्या असेल. दोन्ही एकाच संघातले खेळाडू आणि या मैदानाचे दोघे पण स्टार खेळाडू पाहायला भेटणार आहेत, समोर येणार आहेत. सामना रंगतदार होणार आहे, मजेदार होणार आहे. नक्कीच सुपर 6च्या फाईटमध्ये कोण जिंकेल, कोण पुढच्या फेरीमध्ये जाईल, हे नक्कीच मॅच ग्राउंडमध्ये माहिती पडणार आहे. चला मायरा 11 कर्णधार पाठवायचा आहे लगेचच. वारंवार विनंती केली जाते तुम्हाला, शेवटचा कॉल असेल सर. दक्षिण स्वरांश 11चे 12th मॅन कंपल्सरी आमच्याकडे पाठवून द्या. 12th मॅन द्या ना पाठवून लगेच. दक्षिण स्वरांश 11. काय नाव, नाव काय? अक्षय. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय दुसऱ्या इनिंग मध्ये काय घडतंय, काय बिघडतं. माझ्यासमोर सर्वजण तुम्ही जोडले जा. गोलंदाजी मार्क वरती महेंद्र. अक्षय आणि त्याचबरोबर साईराज माने. क्लासिकल प्लेयर आहे. पहिलाच बॉल, एक शानदार स्ट्रोक आहे आणि यावेळेला चौकारानं स्वागत केलंय महेंद्र यांचं. पोली प्रीमियरचा सामना मैदानी रंगला. डीजे थँक्यू. इम्पॉर्टंट अशी मॅच पाहायला मिळते. पहिलाच बॉल साईराजनं त्याचा जो इरादा आहे ना तो स्पष्ट केलेला आहे. पॉवर प्लेचं षटक मोठं बनवावं लागेल तरच जाऊन तुम्ही जिंकू शकता. पॉवर प्लेचं षटक मोठं बनवलं तर तुम्ही जिंकणार आहात. पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुम्हाला आक्रमण करावं लागेल. जो साईराज असेल त्याचा साथीदार अक्षय असेल, या दोघांना चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. तर दुसऱ्या बाजूला जो गोलंदाज आहे ना, याला देखील अचूक टप्प्याची गोलंदाजी करणं महत्वाचं आहे. जिंकणारा संघ पुढच्या फेरीसाठी क्वालिफाय होणार आहे. सर्वांच्या नजरे या मॅच कडे लागलेल्या आहेत. फार वेळ जातोय, अजून खूप मॅचेस बाकी आहेत. वयचं भान असणं गरजेचं आहे. फार वेळ जाणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यायची आहे. प्रत्येक टीमचे समर्थक मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत. पुढचा बॉल आहे. चेंडूला अगदी अलोंग द कार्पेट करण्याचा प्रयत्न असेल. एक सिंगल रन्स खात्यामध्ये आता जोडला जाईल. साईराज मानेनं स्ट्राईक रोटेट केले. समोर फलंदाज आता अक्षय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये कितमत मोठा फायदा उचलू शकेल. 52 धावांचा पाठलाग करायचा आहे. बावन्न धावांचा पाठलाग. लेफ्ट राईट ही कॉम्बिनेशन एक चांगलं आहे. थोडस धोकादायक ठरू शकतं प्रतिस्पर्धी टीमसाठी, कारण सातत्यानं तुम्हाला क्षेत्ररक्षण बदल करावा लागत असतो. सर 2 मिनिटं थांबवतो. मायरा 11 कर्णधार पाठवायचंय. ओव्हर टू कॉम्बॉक्स. हवेमध्ये आहे. कॅच पकडली जाईल का? परंतु हे 2 खेळाडू झेल पकडण्यासाठी दोघांच्या मधोमध चेंडू मात्र जाऊन पडलाय. त्याला म्हटलं की हा घेईल आणि त्याला म्हटलं की मी घेईल, पण तो कुठेतरी चुका आहेत. तुम्ही एका बॅटर्सला जीवनदान देताय, हे जीवनदान महागात पडू शकतं. असं वाटलं होतं की वैभव कॅच पर्यंत पोहोचतील, कारण जो समोरचा प्लेअर होता तो अगदी उलट्या विरुद्ध दिशेनं धावत येत होता. असं वाटलं होतं की वैभव हातामध्ये चेंडू त्यांच्या पडू शकतो. सहजरित्या बॉल पर्यंत पोहोचले होते,
आणि मग शेवटच्या क्षणाला मात्र त्यांनी त्यांचं डिसिजन बदललं की मी कॅच घेत नाहीये. चेंडू पडल्यानंतर बाउन्स होत आहे, उधळी प्राप्त होतीये. तसा डॉट बॉल येईल ना, या टीमचे जे ओनर आहेत ना दक्षिण स्वरांश इलेव्हनचे, जे शैलेश माने आहेत, ते थोडेसे नाराज दिसू शकतील. कारण एक एक रन्स खूप महत्वाचा आहे त्यांच्या टीमसाठी. येणारा पुढचा बॉल, बॉलरचा कमबॅक झालाय. चांगली बॅटिंग होत नाहीये. एक दुहेरी धावांचा फटका, मग डॉट बॉल येतोय. एक एक रन्स इम्पॉर्टंट आहे. जड मध्ये टाकण्याचा प्रयत्न, पॉवर प्लेचा तेवढा चांगला फायदा घेतला आलेला नाहीये. स्ट्राईक रोटेट होतीये. 52चा पाठलाग करायचा आहे तुम्हाला. मागच्या मॅच मध्ये काय झालं, विवांशी इलेव्हन सारखा बलाढ्य संघ मैदानाच्या आतमध्ये अनिकेत सारखा आक्रमक बॅटर्स असत असताना देखील अन्ना स्पोर्ट्स या टीमनं त्या संघाला पराजित केलं आणि पुढच्या फेरीसाठी आपल्या टीमला घेऊन गेले. म्हणजे हा संघर्ष आहे. कोणता संघ, कोणता खेळाडू मोठा नाहीये. तुम्ही जर मनाची इच्छा असेल, तुम्ही अनेक चांगल्या चांगल्या प्लेयर्सला थांबवू शकता. यावेळेचा शॉर्ट बॉल आहे, चुकीचा चेंडू आहे. येस, दिशा खराब तर दशा देखील खराब. 4 रन.
धावसंख्या स्थिरावलेली 16 या आकड्यावरती. षटकातील 3 चेंडूंचा खेळ अजून बाकी आहे आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सचिन खळे. 3 चेंडूंचा खेळ मात्र झालाय. सचिन खळे आलेला आहे. या जोडीनं अनेकदा विक्रम केलेले आहेत. इतिहास रचले. 16 रन्स 16 अनेकदा विक्रम केलेले आहेत. दक्षिण स्वारांश 11चा संघ खेळतोय. काय होणार या मॅच मध्ये? पुढचा चेंडू टाकला असेल. फार वेळ जातोय. फार वेळ जाणार नाही याची आपण सर्वांनी काळजी घेऊयात. पुढचा बॉल. बॉलर तयार आहे. पुन्हा वाईट बॉल आहे. पुन्हा एक्स्ट्राज आहेत. हरकत नाहीये. ते कीपर देखील ती स्ट्रॅटेजी सांगते. चला हरकत नाहीये. वाईट बॉल असेल जाऊ दे. एखादा वाईट बॉल. कदाचित येणाऱ्या काळामध्ये फलंदाज देखील थोडासा अग्रेसिव्ह खेळू शकतो. सचिन थोडीशी चर्चा करतायत ऑफिशियल्स यांच्याकडे. आमचे कांबळे सर मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये. पुन्हा एकदा वाईट बॉल आहे. पुन्हा वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन्स आहेत. एक्स्ट्राचे रन्स पाहायला मिळतात. स्ट्रॅटेजी खूप चेंडू टाकून झालाय. विकेट देखील घेतले. धावसंख्या 18 रन्स. 18 रन्स जिंकण्यासाठी 52चा तुम्हाला पाठलाग करायचा आहे. 18 रन्स स्कोरबोर्डला लागलेत. एक रन्स. बॉलर त्याच्या स्ट्रॅटेजीनुसार त्याला ज्याप्रमाणे सांगितले गेले तसंच तो काम करतोय. कुठेतरी ऍडव्हान्स घ्यावं लागेल. बिजू पाते कॉमेंट्री बॉक्स कडे संपर्क साधा. बिजू, खूप स्लो क्रिकेट चाललंय या मॅच मध्ये. साईराज तयार आहे. शॉर्ट बॉल आहे. ऑफस्टंपच्या बाहेरच्या बॉलला चपळ होऊन खेळलाय आणि इथे 4 रन्स. डीजे तन्मय थोडेसे महागडे ठरतात या ओव्हर मध्ये. एक्सपेन्सिव्ह षटक म्हणावं लागेल. बॅक टू बॅक चौकार येत आहेत. ऑफस्टंपच्या बाहेर पुन्हा वाईट बॉल आहे. फलंदाजापासून वाचण्याचं काम करत आहेत. एक्स्ट्राचे रन्स तुम्ही खर्च करत आहात. आतापर्यंत हे षटक पूर्ण करण्यासाठी काही चेंडू देखील शिल्लक असतील. एक बॉल शिल्लक आहे. व्हाईट बॉलचा इशारा आहे. पुन्हा एक्स्ट्रा रन्स. हा 11वा चेंडू टाकलाय बॉलरनं. 11वा चेंडू आणि हा जर फेर टाकला तो टोटली मग 12वा चेंडू तो होईल. म्हणजे 2 षटकं एकाच बॉलरनं टाकलेली आहेत. षटक पूर्ण करण्यासाठी तब्बल त्याला 12व्या चेंडूचा वापर देखील करावा लागणार आहे. पुढचा बॉल आहे. तन्मय थोडसा तिकडे महागडे आहेत.
अंपायरचं डिसिजन काय आहे? इट्स अ फेअर डिलिव्हरी. 2चा खेळ समाप्त. धावसंख्या जाऊन पोहोचले 28 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. डीजे थँक्यू. स्वतः टीमचे ओनर मैदानाच्या आतमध्ये गेलेत. एक कानमंत्र देऊन गेलेले आहेत. बारा बॉल मध्ये 24 रन्स पाहिजेत. 52 धावांचा पाठलाग करायचा. 28 तर झालेले आहेत. प्रति ओव्हर 12ची सरासरी मेंटेन ठेवत असताना रन्स काढायचे आहेत. गोलंदाजी मार्कवरती प्रफुल्ल यांना आपण पाहतोय. या टीमचे तारनहार खेळाडू आहेत. एक चांगले ऑलराऊंडर आहेत. बॅटिंग करताना बॅटिंग चांगली केली होती. फलंदाजी मार्कवरती आपण सचिन खळे यांना पाहतोय. उंच खुऱ्या बांध्याचा हा फलंदाज. चेंडू टाकण्यासाठी थोडीशी दुविधा पाहायला मिळाली त्यांना. मोजक्या पावलांचा असा रनअप, एकंदरीत 8 ते 10 पावलांचा रनअप पाहायला मिळेल. इथे चेंडू टाकला जाईल. पहिलाच बॉल हवेमध्ये आहे आणि तब्बल 6 मिळतील षटकार. पहिलाच बॉल सिक्सर ठोकत असताना इरादा स्पष्ट झालेला आहे. सचिन है तो मुमकिन है, लेकिन प्रफुल्ल है तो भी मुमकिन है. एक महत्वपूर्ण जर विकेट आली या ओव्हर मध्ये, फलंदाजाला माघारी पाठवलं तर मॅच मध्ये पुनरागमन करू शकता. धावायचा बॉल देखील खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या मागे. एक रन तिथे मिळून जाईल. स्ट्राईक रोटेट होतीये. एका बाजूला सचिन खळे आहे तर दुसऱ्या बाजूला साईराज माने. हे दोन धुरंधर बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. अक्षरशः त्या ग्राउंडला आपण बघतो ना, बाउंड्री लाईनला आग लावली आहे. ज्याप्रमाणे बॅटिंग केली होती ना, दुसऱ्या ओव्हर मध्ये खूप चेंडू टाकावे लागले होते तन्मयला. तब्बल त्यांनी 12 बॉल टाकले होते. अनुशासित गोलंदाजी खूप इम्पॉर्टंट आहे. यावेळी देखील भिरकावलेला आहे. चेंडू चाललाय ओटीटी ओव्हर द टॉप. 6 रन षटकार. त्या ठिकाणी जे टेडी आहेत ते देखील अगदी चांगला आनंद घेत रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. जे टेडी आहेत थेट गुवागर मधून या स्पर्धेसाठी आलेले आहेत. पुढचा बॉल असेल. प्रफुल्ल तयार आहे. समोरच्या दिशेला डिफेन्स खेळला गेलाय. याला म्हणतात सहानुभूतीवालं क्रिकेट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही खेळाडूंमधला आय कॉन्टॅक्ट बघा.
चांगलं या ठिकाणी एक आय कॉन्टॅक्ट पाहायला मिळेल, चांगले ताळमेळ. रनिंग बिटवीन द विकेट देखील सुरेख पाहायला मिळते. चित्याच्या चपलाईनं रन्स मात्र अगदी कंप्लीट केलेले आहेत. धावसंख्या 43, 43 झालेत, 9 पाहिजेत. 9 रन्स पाहिजे जिंकण्यासाठी. बॅटिंग करणार दक्ष आणि स्वरांश इलेव्हन या टीमला. यावेळेला लोअर फुल टॉस आहे. ओ दिशा खराब तर दशा देखील खराब. 6 मिळतील षटकार. जिंकण्यासाठी 2 धावेंची आवश्यकता आहे दक्ष आणि स्वरांश इलेव्हन या टीमला. चला लवकरात लवकर. यावेळचा स्ट्रोक चांगला आहे. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडून मात्र विराजमान झालेला आहे. विकेटचं पतन झालंय. न्यू बॅटर लगेच चला. सामना जिंकणारा जो संघ असेल, कोणताही संघ जिंकू दे, त्यांच्या समर्थकांनी आतमध्ये जायचं नाही. अन्यथा ऑर्गनायझर कमिटीच्या माध्यमातून आपल्याला अगदी फाईन लागण्याचे चान्सेस आहेत. शरीरापासून दूर आहे, कमी गतीचा बॉल आहे. 4 बॉल मध्ये आपण पाहतोय तर 2 रन्स पाहिजेत. याच्या अगोदर देखील मी एक मोठी स्पर्धा बुरुंडीमध्ये केली होती. तिथे 4 बॉल मध्ये सेमीफायनलच्या मॅच मध्ये बॅटर्सला 2 रन्स झाले नव्हते. आता इथे 4 मध्ये 2 होऊ शकतील का? पुन्हा डॉट बॉल आलाय. कदाचित चुका घडलेल्या आहेत तिथे. यष्टीरक्षकाने जर का आधी बॉल उडवला असताना तर साईराज आपण बघितलं तो आऊट झाला. त्याच्यानंतर हा सचिन देखील मैदानाच्या बाहेर गेला असता. की पण थोडासा वेळ घेतला तिथे. अगदी जर चेंडू उडवला असता तर सचिन आहे आऊट होऊ शकला असता. तीन चेंडू आणि 3 चेंडूंमध्ये 2 धावेंची आवश्यकता आहे. 3 मध्ये 2 पाहिजेत. काय बॉलर आहे. वैभव गोलंदाजी मार्क वरती आहे. वैभव आपण करू शकता. होऊ शकतील हा सामना. तुम्ही देखील जिंकू शकाल. चांगला चेंडूचा टप्पा अपेक्षित राहील. समोर देखील आपण पाहतोय
फलंदाज तयार सचिन. दोन चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. मी बुरुंडीची स्पर्धा ज्या वेळेला केली, ऑल इंडिया ओपनचे ऑल प्लेयर्स त्या स्पर्धेमध्ये होते. 4 बॉल मध्ये चौधरी नावाच्या बॉलरनं रन्स दिले नव्हते. 2 बॉल आहेत, आता 2 बॉल मध्ये 2 रन्स आहेत. कंपल्सरी चेसचा फॉर्म्युला आहे. हृदयाचे ठोके कसे वाजतात ऐका तुम्ही. सध्या तरी प्रत्येकाच्या अगदी हृदयाचे ठोके असेच वाजत आहेत. असं वाटत होता सामना सहज जिंकू शकतील, इझिली. याला क्रिकेट म्हटलं जातं. या क्रिकेटनं अनेकांना अगदी जमिनीपासून आकाशात नेलंय आणि आकाशातून जमिनीवरती आणून ठेवलंय. याला ड्राईव्ह केलाय आणि येस, या टीमचा तारणहार सचिन खळेनं विनिंग स्ट्रोक ठोकलाय. सामना जिंकला. शैलेश